तर नमस्कार मंडळी. खूप दिवसानंतर ना आम्ही गावाला चाललो होतो. कारण ना गावाला जायचं कारण आमच्या ना बेबीचा बर्थडे होता पहिलावाला. त्याच्यामुळे सगळ्यांना इन्व्हाईट केलं होतं. तर हे तुम्ही बघू शकता, हे थोरल्या पादुका मंदिर आहे आणि खूप मस्त आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. पण खूप छान मंदिर आहे. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, आपली ही देवाची आळंदी. तर खूप भूक लागली होती. नंतर बोललं की चला आता ऑस्कर वाडीला थांबावा. आणि तिथं आम्ही येऊन आहे ना मिसळ ऑर्डर केली आणि वडापाव पण घेतले. वडापाव माझे एनी टाईम फेवरेट आहे, कारण ते मी घेतेच, कुठं पण गेली ना घेतेच. आणि फायनली ना आम्ही घरी पोहोचलो आणि ही आमची बर्फी होती आणि हे आहे आमचं गावचं घर. तर अगं त्याच्या काकासोबत आणि आत्तूसोबत खूप खेळत होता, चांगला रमला होता आल्या आल्या. नंतर आहे ना, हे आमच्या बर्फीला आहे ना छोटे छोटे पिल्ल झालेली ही बघा. नंतर डेकोरेशन वाले आलेले आणि डेकोरेशन बघा कसं मस्त झालेलं आहे एकदम. फायनल हा लुक आहे आमचा डेकोरेशनचा. नंतर आहे ना आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी रेडी झाले होते नाही का, की पाहुणे येणार होते त्याच्यामुळे सगळे रेडी झाले होते. आणि ही आहे आमची बर्थडे गर्ल, बघा किती क्यूट आहे ना. आणि त्याच्यानंतर बोललं की चला आता थोडेसे ना फोटो वगैरे पण काढूया. तर फोटो वगैरे काढले, फॅमिली फोटो पण काढले. सगळं झाल्यानंतर आहे ना हा बर्थडे केक आणि केक वगैरे कट वगैरे केला. पाहुणे सुद्धा येऊन थांबले होते. तर केक वगैरे कट वगैरे झाला आणि हे जेवण आपलं गावचं जेवण हे तुम्हाला माहितीच असेल, लापशी शाक मसाला भात. आणि माझं तर खूप फेवरेट आहे हे जेवण. मला एनी टाइम दिलं तरी मी खाऊ शकते. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पुण्याला जायचं होतं, म्हणून ना आमच्या आईने मस्त असं चिकन केलं होतं आणि आम्ही निघालो पुण्याला. कसा वाटला माझा मिनी ब्लॉग?